आता बातमी आहे उपराजधानी नागपूरमधून। इंधन दरवाढीच्या विरोधात नागपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे। संविधान चौक जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंदोलन सुरू आहे। संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे आंदोलन सुरू आहे। इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी संविधान चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे। तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे। त्याची दृश्य, त्याची प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। तर या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। महागाई विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार सायकलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाते निवेदन देण्यात स्वतः माजी गृहमंत्री अनिल देशमुख जे आपल्यासोबत आहे। सर, काय सांगणार, सायकलद्वारे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जातात? असं आहे की आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून नागपूर येथे आज सायकल मोर्चाचं आंदोलन केलं आहे। ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये डिझेल, पेट्रोल, गॅस याच्या किमतीमध्ये जी भरमसाठ वाढ झाली आहे, 8 रुपये प्रति लिटर डिझेल आणि पेट्रोल वाढलेलं आहे। आमच्या महिला भगिनी आहेत, त्यांचा जो कुकिंग गॅस आहे, स्वयंपाक करण्याचा गॅस, तो सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्याच्या किमती वाढल्या आहेत। पण याकडे राज्य शासनाने, केंद्र शासनाचं लक्ष नाही। सर, चौथ्यांदा पेट्रोल डिझेल दरवाढ झाली, कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलाय, त्यांना कवडी मोल भाव जो आहे तो मिळतोय। असा इकडे डिझेल, पेट्रोल, गॅसच्या तर अडचणी आहेत, पण त्याचबरोबर आमच्या कांद्याचे शेतकरी, आमचा सोयाबीनचा शेतकरी, आमचा कापसाचा शेतकरी, हे शेतकरीसुद्धा त्यांच्या कृषी मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेला आहे। एकूणच पाहू शकतो आपण या पद्धतीने सायकलद्वारे जे आहे ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे जे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेले। आता पदाधिकाऱ्यांनी देखील सायकल घेतले, सायकलद्वारे जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन थेट जे आहे ते महागाई विरोधामध्ये जे आहे ते निवेदन देणार आहेत। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।